नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सची लेक्चरची सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही खूप जोरदार पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे. दररोज तुम्ही लेक्चरला लाईक करताय, त्याचबरोबर सबस्क्रायबर सुद्धा झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर तुम्ही लेक्चरला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करताय, हे बघून खूप छान वाटतंय. त्याचबरोबर होमवर्क क्वेश्चनचे सगळे मुलं आन्सर करताय आणि त्यामुळं मला प्रोत्साहन मिळतंय आणि मी कंटिन्यू डे बाय डे जे काही क्वालिटी क्वेश्चन आहे ते अजून वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर सुरुवात करूया अजून एका क्वालिटी लेक्चरला. बघा मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे डिपार्टमेंटल PSI ची मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी आणि स्पेशल ती पॉलिटी विषयाची बॅच असणार आहे. जर तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी डिपार्टमेंटल PSI ची तयारी करणारा कोणी असेल मुलगा, तर त्याच्यापर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा. बघा, या बॅचची फी 999 असणार आहे, पण तुम्ही त्याला एक गोष्ट सांगा की PSI 50 नावाचं कुपन यूज करा, तुम्हाला त्यामध्ये 50% डिस्काउंट मिळणार आहे. यामध्ये बघा, पॉलिटीचे 15 मार्क, त्याचबरोबर मानवी हक्काशी संबंधित जे काही 5 क्वेश्चन असतात, असे मिळून 20 क्वेश्चन जे असतात, 20 क्वेश्चनला प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात, तर 40 मार्कांची तयारी मी त्यांची करून घेणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी कंबाईन फाउंडेशन बॅच आपण सुरू करतोय. प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, त्याचबरोबर बेसिक टू ॲडव्हान्स अशा प्रकारची बॅच असणार आहे. 10 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. तुम्हाला सप्टेंबर महिन्याचं नियोजन आम्ही आधीच प्रोव्हाइड करणार आहोत. यामध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड असणार आहे आणि डिजिटल नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे, ज्या तुमचा या अभ्यासाच्या जर्नीमध्ये रिव्हिजनसाठी या नोट्सचा खूप फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे या नोट्स उपलब्ध आहे, तुम्ही सेपरेटही परचेस करू शकता. या सगळ्या बॅचेस जे आहे, राज्यसेवेची सुद्धा फाउंडेशन बॅच आहे, NCERT ची बॅच आहे, स्टेट बोर्डची बॅच आहे, सगळ्या बॅचेस तुम्ही अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये जाऊन परचेस करू शकता. हवं तर पूर्व परीक्षेचे सुद्धा बॅचेस आहे, अगदी वन डे रिव्हिजनचे सुद्धा बॅचेस आहे. ठीक आहे, जर तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन एकदम कमी फीज मध्ये पाहिजे असेल तर अभ्यास मित्र तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, अफोर्डेबल अँड क्वालिटी एज्युकेशन हीच आपली टॅगलाईन आहे. बघा मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनल, इन्स्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करून ठेवा, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा. आज आपण 31 ऑगस्ट, ठीक आहे, 31 ऑगस्टचं जे आहे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. 31 ऑगस्टचा करंट अफेअर्स आज आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर हा पहिला क्वेश्चन आहे. 2025 ICC अंडर 19 महिला T20 विश्वचषक कुठे आयोजित केला जाईल? तर बघा मित्रांनो, अंडर 19 महिला T20 विश्वचषक जो आहे तो मागे जो आहे तो दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजित करण्यात आला होता 2023 मध्ये, आणि तो पहिलाच महिलांचा, ठीक आहे, तो पहिल्याच महिलांचा अंडर 19 T20 विश्वचषक होता आणि तो भारतीय महिला संघाने जिंकला होता. आणि तिथे एक विश्वविक्रम झाला होता. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती सांगतोय. तिथे एक विश्वविक्रम झाला होता की भारतीय महिलाच्या संघाने प्रथमतःच कोणती तरी ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची कोणती तरी एक ट्रॉफी जिंकली होती. बघा मित्रांनो, भारतीय महिला संघ जर आपण बघितलं तर T20 क्रिकेट खेळतो, वन डे क्रिकेट खेळतो, ठीक आहे, पण अजून भारताकडे कोणती एक ट्रॉफी नव्हती. ते काम जे आहे ते अंडर 19 महिला संघाने केलं होतं. अंडर 19 महिलांचा जो काही संघ आहे त्याने T20 विश्वचषक जो झाला होता 2023 मध्ये पहिला, तो जिंकला होता. मग प्रश्न आपल्याला असा आहे की 2025 मध्ये होणारा दुसरा विश्वचषक कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर असणार मित्रांनो, तो मलेशियामध्ये आयोजित केला जाईल. बघा मित्रांनो, तो मलेशियामध्ये आयोजित केला जाणार आहे. 16 संघ यामध्ये सहभाग घेणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर पहिला जो विश्वचषक होता दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आलेला, तर तो कोणी जिंकला होता? भारताने जिंकला होता. भारताने कोणाचा पराभव केला होता? तर इंग्लंडचा पराभव केला होता. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, कोणत्या राज्याने अलीकडे प्रथमच मिथुन या अर्ध जंगली गोवंशीय प्राण्यांची नोंद केली? तर बघा मित्रांनो, ही एक गाय नाहीये, ठीक आहे, ही गाय नाहीये. आपण जर बघितलं तर हा एक मिथुन नावाचा प्राणी आहे, ज्याला बॉस फ्रंटालिस म्हणून ओळखलं जातं. आता गायीला काय म्हणून ओळखलं जातं? तर बॉस इंडिकस, ठीक आहे. बॉस फ्रंटालिस हा एक वेगळा प्राणी, जसं म्हैस वेगळी आहे, गाय वेगळी आहे, तसं गाय आणि म्हैसच्या कॉम्बिनेशन प्रमाणे आपल्याला हा प्राणी दिसतो. याला प्रथमच एका राज्यामध्ये याची नोंद आपल्याला आढळली आहे. मग ते राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे मित्रांनो आसाम. आसाममध्ये हा प्राणी पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळालेला आहे. बघा मित्रांनो, ईशान्य भारतातील राज्यामध्ये हा प्राणी बघायला मिळतो, पण इतके दिवस आसाममध्ये बघायला मिळाला नव्हता. आपण जर बघितलं तर नागालँडचा हा राज्य प्राणी आहे. आपण जर बघितलं तर अरुणाचल प्रदेशचा हा राज्य प्राणी आहे, ठीक आहे. तर हा जो प्राणी आहे हा प्रथमच आसाममध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. आता या प्राण्याविषयी तुम्हाला सांगतो की हा प्राणी आता आसाममध्ये आढळतो, त्यामुळे तिथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर शाश्वत शेती
म्हणजे शेतीमध्ये जे रासायनिक खताचा वापर केला जातो तर त्या ठिकाणी या प्राण्यांचा शेणाचा वापर केला जाणार आहे, म्हणजे शाश्वत शेतीला इथं शाश्वत शेती वाढणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, हा जो प्राणी आहे याचं मांस खाल्लं जातं कुठं, तर ईशान्य भारतामध्ये. ठीक आहे, तर बऱ्याचशा लोकांचा एक गैरसमज आहे की गाईचं मांस खाल्लं जातं, ते गाईचं नाही, तो प्राणी आहे मिथुन. ठीक आहे, मिथुन हा एक वेगळा प्राणी आहे, याची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि हा पहिल्यांदाच आसाममध्ये आढळलेला आहे. ठीक आहे, आता मांस खातात दिलेले लोक, याला मान्यता एका सरकारी एजन्सीने दिलेली आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने याला मान्यता दिली होती सप्टेंबर 2023 मध्ये. यानंतर तिसरा क्वेश्चन बघूया मित्रांनो आपण. ऑगस्ट 2024 मध्ये इंडियन कोस्ट गार्डचे महासंचालक यांचं चेन्नईमध्ये वयाच्या 59व्या वर्षी निधन झालं, त्यांचं नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्डचे 25वे महासंचालक जे होते राकेश पाल, त्यांचं वयाच्या 59व्या वर्षी अलीकडे निधन झालेलं आहे. यांचं निधन कुठे झालं मित्रांनो, तर यांचं निधन चेन्नईमध्ये झालेलं आहे. बघा मित्रांनो, जे काही कोस्ट गार्ड असतात तर कोस्ट गार्ड काय करत असतात, तर किनाऱ्यावर सुरक्षा देण्याचं काम करत असतात. ठीक आहे, आपत्तीच्या वेळी जे काही मासेमारी करणारे लोक असतात किंवा किनाऱ्याजवळची लोक असतात तर त्यांना वाचवण्याचं काम, आपत्ती व्यवस्थापनामध्ये महत्वाचा रोल कुणाचा असतो, कोस्ट गार्डचा असतो. आणि इंडियन कोस्ट गार्ड त्यामध्ये सगळ्यात पुढे आपल्याला बघायला मिळतात. मग त्याचे महासंचालक होते राकेश पाल, ज्यांचं अलीकडे चेन्नईमध्ये निधन झालेलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलेले आहे, जसे की ध्वज अधिकारी, कमांडर. त्याचबरोबर आपण जर बघितलं त्यांना तटरक्षक पदक आणि त्याचबरोबर राष्ट्रपती तटरक्षक पदक या पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. हे तटरक्षक दलामध्ये 1989 मध्ये रुजू झाले होते. यानंतर बघा, भारतीय तटरक्षक दल जे आहे त्याची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि याचं काम काय आहे, तर कोणी समुद्रामध्ये हरलं तर त्याला वाचवणं, जर तिथं कोणी अडकलं तर त्याला वाचवणं, त्याचा शोध घेणं. ठीक आहे, आणि सागराचे जे कायदे आहे तर त्याची अंमलबजावणी करणं हे याचं मेन काम आहे. यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. चौथा क्वेश्चन. अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती? तर बघा मित्रांनो, अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप जी आहे ती अम्मान जॉर्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. बघा मित्रांनो, अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप अम्मान जॉर्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आली. तर ही चॅम्पियनशिप कशी आयोजित करण्यात येते, यामध्ये संघ जो असतो तो संघ जातो. ठीक आहे, आपण जर बघितलं तर कुस्तीची ही चॅम्पियनशिप आहे, यामध्ये भारताचा महिलांचा संघ, पुरुषांचा संघ जातो आणि मग त्यानुसार संघावाईज किती कुणाला पदकं मिळते त्यानुसार रँकिंग ठरत असते. मग आपण जर बघितलं तर भारताच्या पुरुष संघाला यामध्ये फक्त 2च पदकं मिळाले, पण भारताच्या महिला संघाने इथं खूपच मोठी कमाल केलेली आहे. या महिला संघाने 8 पदकं जिंकलेली. किती? 8 पदकं, ज्यामध्ये 5 सुवर्ण पदकं होती, 2 कांस्य पदकं होती आणि 1 रौप्य पदक होतं. तर 10 पैकी 8 पदकं जिंकून भारताचा जो काही महिलांचा अंडर 17 रेसलिंगचा जो काही संघ होता, महिलांचा संघ, तर त्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, यावर आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. तर 5 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य. दरवर्षी ही चॅम्पियनशिप जपान देश जिंकत होता, पण आपण जपानची जी वर्चस्व आहे, मक्तेदारी आहे, त्याला कुठेतरी तडा दिला आणि भारताने जपानच्या पुढे जाऊन यावर्षी सगळ्यात जास्त पदकं जिंकलेली आहे. पुरुषाच्या संघाने फक्त 2 पदकं जिंकली. यानंतर पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन. अलीकडे कोणत्या राज्यात बर्ड फ्लू, एव्हियन इन्फ्लुएन्झाचा उद्रेक झाल्याची नोंद झाली? तर बघा मित्रांनो, काय झालं, तर अचानकच जवळपास 11,000 कोंबड्या मेलेल्या आढळल्या आणि मग त्यानंतर त्या कोंबड्यांची टेस्ट केल्यानंतर आढळलं की बर्ड फ्लू जो आहे, एव्हियन इन्फ्लुएन्झा जो आहे, तर तो या कोंबड्यांना झालेला आहे. ठीक आहे, या कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली, बर्ड फ्लू पसरलेला आहे. तर हे अलीकडे ओडिशामध्ये आपल्याला बघायला मिळालं. ठीक आहे, कुठे बघायला मिळालं, तर ओडिशामध्ये पिपली या ठिकाणी 11,700 कोंबड्या मारल्या गेल्या. ठीक आहे, आणि मग आपल्या लक्षात आलं की H5N1 म्हणजे बर्ड फ्लूची त्यांना लागण झाली होती. बघा, ब्लड फ्लू जो आहे तो माणसाला त्याची लागण होऊ शकते का, तर होऊ शकते मित्रांनो, पण खास करून हा पक्ष्यांमध्ये आढळणारा एक आजार आहे. सर्वप्रथम 2006 मध्ये हा महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला होता. ठीक आहे, आणि याचा सर्वप्रथम माणसांमधील रुग्ण जो आहे आपल्याला तो 2021 मध्ये हरियाणामध्ये आढळला होता. हे काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे, महत्वाचे मुद्दे. यानंतर 6वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन. 2024 मध्ये पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स कुठे होणार आहे?
तर जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स म्हणजे नेमकं काय हे पहिले मी तुम्हाला समजून सांगतो. बघा मित्रांनो, सैन्य दलाचे जे काही कमांडर्स असतात, ठीक आहे, तर त्यांची एक कॉन्फरन्स, एक परिषद भरते आणि त्यामध्ये आपण सैन्य दलाला कशा प्रकारे पुढे नेऊ शकतो याबाबत डिस्कशन होतं. याबाबतची जी कॉन्फरन्स असतात तर तिचे अध्यक्ष असतात संरक्षण मंत्री. तिचे अध्यक्ष कोण असतात? संरक्षण मंत्री. मग याचा अध्यक्षपद कोण करेल? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. ठीक आहे. त्याचबरोबर ही जी कॉन्फरन्स आहे ही कुठे आयोजित करण्यात आली होती? लखनौ, उत्तर प्रदेश मध्ये. या कॉन्फरन्सचं उद्घाटन कुणी केलेलं आहे? तर आपले जे काही सीडीएस आहे, सीडीएस अनिल चौहान. ठीक आहे, सीडीएस अनिल चौहान यांनी या कॉन्फरन्सचं उद्घाटन केलेलं आहे. लखनौ मध्ये याचं आयोजन झालेलं आहे. थीम जर विचारली तर सशक्त आणि सुरक्षित भारत ही थीम होती. सशक्त आणि सुरक्षित भारत, ट्रान्सफॉर्मिंग आर्म फोर्सेस. तर अशी याची थीम होती. लखनौ मध्ये ही आयोजित करण्यात येणार आहे. अजून आयोजित करण्यात आली नाही, आयोजित करण्यात येणार आहे. अनिल चौहान याचं उद्घाटन करणारे, राजनाथ सिंह अध्यक्षपद भूषवणार आहे. ठीक आहे. 4 आणि 5 सप्टेंबरला आयोजन होणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, उत्तर प्रदेश विषयी जाणून घेऊया. 24 जानेवारी 1950 ला स्थापना. लखनौ मध्ये राजधानी, लखनौ राजधानी आहे. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहे आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहे. यानंतर 7वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. अलीकडे बातम्यांमध्ये आलेल्या न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम हा 2022 मध्ये सुरू झालेला आहे, 22-23 वर्षामध्ये. पण तो अलीकडे खूप चर्चेमध्ये. याचा मेन उद्देश काय हे तुम्हाला विचारलेले आहे. तर याचा मेन उद्देश हा आहे मित्रांनो, 15 वर्ष आणि 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे जे काही निरक्षर लोक आहेत त्यांना साक्षर बनवणं हा न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामचा मूळ उद्देश आहे, प्राथमिक उद्देश आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला उत्तर द्यावं लागेल. 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या असाक्षर लोकांमध्ये साक्षरता प्रसरवणे किंवा साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करणे, यासाठी न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. यासाठी सरकार जे 1037 कोटी रुपये जो आहे तेवढा खर्च करणार आहे. ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षी 1 कोटी लर्नर्सला इथं सहभागी करून घेतलं जाणार आहे. शिक्षण मंत्रालयाअंतर्गत न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आरजू राणा देवबा 5 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले? तर आरजू राणा देवबा हे आहे नेपाळचे परराष्ट्र मंत्री. तर बघा मित्रांनो, आपले जे काही परराष्ट्र सचिव आहे तर विक्रम मिस्त्री हे काठमांडूच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्यानंतर जर बघितलं तर आरजू राणा देवबा हे भारताच्या दौऱ्यावर आलेले. म्हणजे आपण जर बघितलं तर आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री पहिले काठमांडू नेपाळच्या दौऱ्यावर गेले आणि त्यानंतर अर्जुन राणा देवबा नेपाळचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर आले. मग त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशाचे संबंध कसे इम्प्रूव्ह केले जाईल याबाबत चर्चा केली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, नेपाळ विषयी जाणून घेऊया. आशिया खंडातील एक देश आहे, काठमांडू राजधानी, नेपाळचा रुपया त्यांचं चलन आहे. केपी शर्मा ओली पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे रामचंद्र पौडेल. यानंतर बघा मित्रांनो, 9वा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये 17व्या दिव्य कला मेळ्याचं उद्घाटन कुठे झालं? तर बघा मित्रांनो, जी काही दिव्यांग व्यक्ती आहे तर त्यांनी ज्या काही गोष्टी बनवलेल्या आहे तर त्यांचा एक बाजार भरवला जाणं म्हणजे त्याला म्हटलं तर दिव्य कला मेळा. ठीक आहे. दिव्यांग कलाकारांच्या वस्तूंचा एक बाजार किंवा मेळा जो भरवला जातो भारतामध्ये तर त्याला दिव्य कला मेळा असं नाव देण्यात आलेलं आहे. मग बघा मित्रांनो, 17वा दिव्य कला मेळा जो आहे तो रायपूर छत्तीसगड मध्ये भरवण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, हा जो दिव्य कला मेळा आहे तो ऑगस्ट मध्ये 16 ते 23 ऑगस्ट दरम्यान भरवण्यात आला होता. ठीक आहे. तर हा एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, भारताचे सामाजिक आणि न्याय मंत्री जे आहे डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 17व्या दिव्य कला मेळ्याचं उद्घाटन केलं होतं. यानंतर 10वा क्वेश्चन आपण इथे बघूया. अलीकडे दुसरी भारतीय सिंगापूर मंत्रिस्तरीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा मित्रांनो, भारत आणि सिंगापूरचे यांचे मंत्रिस्तरीय परिषद जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे. मग या परिषदेमध्ये भारताचे 4 मंत्री आणि सिंगापूरचे 6 मंत्री, अशा मंत्र्यांची ही जी काही मंत्रिस्तरीय परिषद आहे ती सिंगापूरमध्ये आयोजित केली जाणार आहे. हीच पहिली परिषद जी आहे 2022 मध्ये जर आपण बघितलं तर दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे. तर आता भारत आणि सिंगापूरची मंत्रिस्तरीय परिषद सिंगापूरला आयोजित करण्यात आली, 2022 ला ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
यानंतर पुढे जाऊया 11वा क्वेश्चन, परवेश 2.0 पोर्टल अलीकडे बातम्यांमध्ये पाहिलं गेलं आहे, तर कोणत्या मंत्रालयाने ते विकसित केलं आहे? तर बघा मित्रांनो, परवेश 2.0 पोर्टल जे अलीकडे बातम्यांमध्ये चर्चेमध्ये होतं, तर हे पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर हे जे पोर्टल आहे हे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाशी संबंधित आहे. आता परवेश पोर्टल काय हे मी तुम्हाला समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल, उद्या जाऊन तुम्ही एखादी वनस्पती जी आहे, ठीक आहे, वनस्पती जी आहे किंवा एखादा प्राणी जो आहे तो त्याच्या मूळ आदिवासापासून उचलून असाच घेऊन आले, ठीक आहे. समजून घ्या की उंट जो आहे तो वाळवंटातील त्याचा मूळ आदिवास आहे, तो तुम्ही उंटाला काय घेऊन आले की तुमच्या समजून घ्या मराठवाड्यातले, तुम्ही मराठवाड्यातले शेतात घेऊन आले, ठीक आहे. आणि याची नोंदणी तुम्ही कुठेच केली नाही, तर तुम्हाला असं करता येणार नाही. आजपासून जर बघितलं किंवा मागच्या 1-2 वर्षापासून तुम्ही जर एखाद्या वनस्पतीला आणि प्राण्याला त्याच्या मूळ आदिवासापासून जर दुसऱ्या ठिकाणी आणत असाल तर 6 महिन्याच्या आत तुम्हाला त्याची नोंदणी परवेश पोर्टलवर करावी लागते. आणि हे पोर्टल पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो 12वा क्वेश्चन, जागतिक मानवतावादी दिन 2024 कधी साजरा केला गेला? ठीक आहे, तर जागतिक मानवतावादी दिन 2024 जो आहे तो 19 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आला. तर ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची, 19 ऑगस्ट. याची थीम काय होती? मानवतेसाठी कार्य, ही याची थीम होती, ठीक आहे. त्याचबरोबर हा दिवस सर्वप्रथम कधी सेलिब्रेट करण्यात आला? 2009 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला. यानंतर 13वा क्वेश्चन बघूया, बातम्यांमध्ये दिसणारे हुल्लोंगपार गिब्बन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, हुल्लोंगपार गिब्बन अभयारण्यामध्ये तेलाचं जे काही नैसर्गिक वायू आणि नैसर्गिक जे काही तेल आहे, ठीक आहे, नॅचरल गॅस आणि जे काही ऑइल आहे, ठीक आहे, तर त्याचं अलीकडे संशोधन करायला मान्यता सरकारकडून मिळालेली आहे. मग कोणत्या देशाच्या सरकारकडून मान्यता मिळालेली आहे? तर आसामच्या सरकारने ही मान्यता दिलेली आहे. तर आसामने हुल्लोंगपार गिब्बन अभयारण्यात, गिब्बन काय आहे तर माकडासारखा एक प्राणी आहे, ठीक आहे, आणि मग माकडासारख्या प्राण्यांच्या नावावरूनच या अभयारण्याला नाव देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी तेल आणि वायूच्या शोधाला परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे आसाम सरकार मार्फत. यानंतर बघा मित्रांनो, ओके, यानंतर पुढे जाऊया 14वा क्वेश्चन, कोणते विमानतळ एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलचे सर्वोच्च 5 स्टार प्रमाणपत्र प्राप्त करणारे आशियातील पहिले विमानतळ ठरलेलं आहे? तर एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलचं 5 स्टार दर्जा प्राप्त करणारं किंवा 5 स्टार प्रमाणपत्र प्राप्त करणारं आशियातील पहिलं विमानतळ कोणतं ठरलेलं आहे? तर बेंगलोरचं कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, ठीक आहे. तर बेंगलोरचं कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे तर ते खूपच चांगलं काम करत आहे. प्रवाशांची समजून घ्या तिथं प्रवाशांच्या समस्या ज्या आहेत ते दूर केल्या जात आहे, पर्यावरणाचा काळजी घेतली जात आहे आणि या विमानतळाने निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी 2050 हे टार्गेट ठेवलेलं आहे. आणि अलीकडे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक विमानतळाने ऑलरेडी निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाची पातळी गाठलेली आहे. मग ते विमानतळ कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यानंतर 15वा क्वेश्चन, कोणत्या भारतीय विद्यापीठाने नेपाळ अकादमी सोबत नेपाळी भाषा, नेपाळी साहित्य, नेपाळी संस्कृती आणि तत्वज्ञान यावर संशोधन करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? तर नेपाळी भाषा, नेपाळी साहित्य, नेपाळी संस्कृती, नेपाळी तत्वज्ञान याच्यावर संशोधन करण्यासाठी नेपाळच्या अकादमी सोबत कोणत्या विद्यापीठाने करार केला? तर ते आहे बनारस हिंदू विद्यापीठाने हा करार केलेला आहे नेपाळी अकादमी सोबत नेपाळच्या भाषा, नेपाळचे साहित्य, नेपाळच्या संस्कृतीवर संशोधन करण्यासाठी, ठीक आहे. तर एवढं आपल्या लक्षात ठेवायचं आहे. यानंतर जर बघितलं तर आजचा टेस्टचा क्वेश्चन आहे, अलीकडे बातम्यांमध्ये आलेले न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामचा प्राथमिक उद्देश काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये 50% पर्यंत डिस्काउंट असलेले कोर्सेस सुरू आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI साठी आपण 40 मार्काची तयारी करून घेणार आहे. त्याचा स्पेशल पॉलिटीचा कोर्स जो आहे तो आपण लॉन्च केलेला आहे. कंबाईनचा फाउंडेशन बॅच लॉन्च होत आहे, पहिले 100 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर आहे, तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. बघा मित्रांनो, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूची तयारी यामध्ये करून घेतली जाणार आहे. बऱ्याचशा नोट्स आहे आपल्याकडं, NCERTची बॅच, स्टेट बोर्डची बॅच, प्रिलिम्सच्या वेगळ्या बॅच, त्यानंतर रिव्हिजन बॅचेस, तर अशा तुम्हाला सगळ्या बॅचेस अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्रामचं चॅनल, इंस्टाचं पेज सुद्धा आहे, त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, ठीक आहे. तर सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. जर मिळत नसेल तर तुम्ही सर्च करून सुद्धा ॲप डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्रामचं चॅनल जॉईन करू शकता, ठीक आहे मित्रांनो. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.